मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या GMS CET 2.0 यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे की MST CETचे 4 कॅप राउंड होणार आहेत. तर खरंच होणार आहे का 4 कॅप राउंड? तर हो विद्यार्थी मित्रांनो, याची एक बातमी देखील आलेली आहे वृत्तपत्रात. ती देखील मी वाचून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे आणि त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. आता सर्व विद्यार्थ्यांसाठी जे आहे ते महत्त्वाची बातमी आहे या ठिकाणी आणि महत्त्वाची बातमी आहे. भरपूर जण सबस्क्राईब करत नाही चॅनलला, तर सबस्क्राईब करायचं आहे. अशाच नवनवीन अपडेट तुमच्यासमोर येत राहतील. कॅप राउंड 1, 2, 3, 4 पर्यंतच्या संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत भेटत राहतील आणि 4 कॅप राउंड जो काढलाय तो विद्यार्थ्याच्या दृष्टीने चांगल्या दृष्टीनेच काढलेला आहे. कारण की 3 कॅप राउंडपर्यंत जरी नंबर नाही लागला तरी तुम्ही 4थ्याला ॲप्लाय करू शकता. भरपूर विद्यार्थ्याला स्पॉट राउंडला ॲडमिशन घ्यायची गरज पडत होती. पण आता तसं होणार नाही आहे, की 4 कॅप राउंड असल्यामुळे तुम्हाला स्पॉट राउंडला ॲडमिशन घेण्याची गरज नाही. जर तुम्ही अजूनही आपला WhatsApp ग्रुप जॉइन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या WhatsApp ग्रुपची लिंक देखील आहे. WhatsApp ग्रुपला देखील जॉइन करून घ्या. ठीक आहे. तुमच्यासाठी काउन्सिलिंग घेऊन आलेलो आहे. एकदम छान काउन्सिलिंग आहे, इंजिनिअरिंग काउन्सिलिंग. यामध्ये परफेक्ट लिस्ट बनवून मिळणार आहे. तुम्हाला 24 तास हेल्प भेटणार आहे. जी की जसं की कॉल करू शकता, तुम्ही मेसेज करू शकता. तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट मिळणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर फ्रीमध्ये लिस्ट भेटणार आहे, कॉलेजची लिस्ट भेटणार आहे, मीटिंग्स असणार आहे, Google Meetच्या Zoom मीटिंग्स ह्या लाईव्ह असणार आहेत. त्याबरोबर डाऊट सेशन देखील घेण्यात येणार आहेत आणि याची जास्त करून प्राईस नाही आहे, फक्त 799 आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. लवकर जाऊ WhatsApp ग्रुपला जॉइन करा आणि लवकर तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि फार्मसीमध्ये तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये काय काय मिळणार आहे पहा. परफेक्ट लिस्ट बनवून मिळणार आहे. त्यानंतर कॉल, मेसेज, सपोर्ट भेटणार आहे, 24 तास हेल्प भेटणार आहे आणि मीटिंग्स राहणार आहेत जसं की आपल्या इंजिनिअरिंगमध्ये होतं. तर याची प्राईस देखील 499 आहे. जास्त काही प्राईस नाही विद्यार्थी मित्रांनो. तर लवकर जा, परचेस करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तर सगळ्यात पहिले आपण वृत्तपत्राची बातमीचे स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे, म्हणजे फोटो काढून घेतलेले. ठीक आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेश नियमावलीत बदल, पदविका म्हणजेच डिग्री अभ्यासक्रमासाठी आता 3 ऐवजी 4 कॅप होणार. ठीक आहे. आता पहा या ठिकाणं पुणेमध्ये ही बातमी लागलेली आहे. जी राज्यात अभियांत्रिका किंवा हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग सरफेस टेक्नॉलॉजी, वस्तुकला, औषध निर्माणशास्त्र जे आहे प्रथम पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 3 ऐवजी 4 प्रवेश प्रक्रिया होणार आहेत, म्हणजे कॅप राउंड होणार आहेत. ठीक आहे. तर हे कधीपासून चालू झालेलं आहे तर 25-26 म्हणजे ह्याच वर्षीपासून चालू झालेलं आहे 25-26. ठीक आहे. आता भरपूर जण ते पण विचारतात की रिझल्ट कधी लागेल, तर रिझल्ट तुमचा लागणार आहे. रिझल्ट लागल्यानंतरच कॅप राउंड सुरू होतात. रिझल्टचा डेट मी सांगितलेली आहे, व्हिडिओमध्ये देखील सांगतो आहे की रिझल्टची डेट आहे जूनच्या सेकंड वीकमध्ये. जसं की जूनच्या सेकंड वीकमध्ये म्हणजे 15 तारखेपर्यंत तुमचा रिझल्ट लागेल. त्याच्या पुढे पण जाऊ शकतं. ठीक आहे. आता या ठिकाणी पाहू शकता उच्च तंत्रशिक्षण असेल किंवा विभागाने स्पष्ट केले आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी सविस्तर बातमी. अखिल भारतीय तंत्रशिक्षण जे परिषद आहे, फार्मसी काउन्सिलिंग असेल किंवा परिषद यांनी काय केलेलं आहे, पदविका अभ्यासक्रमाचे विविध शिक्षण जे असतील संस्थांमधील प्रवेशासाठी जे नियमात बदल केलेले आहेत आणि हे बदल फक्त 2025-26 पासूनच लागू झालेले आहेत. ठीक आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्या अखत्यारीखाली जे प्रथम वर्ष पोस्ट असेल SSC अभियांत्रिकी पदविका असेल, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका असेल आणि प्रथम वर्ष सगळ्यांना डिप्लोमा करून आलेल्या विद्यार्थ्यांना पण हेच लागू होणार आहे. ठीक आहे. तर म्हणजे डिप्लोमाच्या झाल्यानंतर सेकंड इयरला ज्या डिग्रीला ॲडमिशन घेतात त्यांच्यासाठी पण आणि ज्यांचं CET दिलेले आहेत त्यांच्यासाठी पण हे 4 कॅप राउंड राहणार आहेत. ठीक आहे. तर ही एक विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूजच म्हणावी लागेल. कारण की 3 कॅप राउंड विद्यार्थ्यांना परवडत नव्हती. कारण की आपल्या भाषेत परवडत नव्हती. कारण की विद्यार्थ्यांनी काय करायचे 2 कॅप राउंडपर्यंत गव्हर्नमेंट कॉलेज टाकायचे आणि मग नंतर तिसऱ्याला प्रायव्हेट चालू करायचे. पण त्याला पण नाही लागलं. त्यांना स्पॉट राउंडला ॲडमिशन घ्यावं लागायचं आणि फी जास्त लागायची. त्यामुळे 4 कॅप राउंड केले. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.